बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। मत नाचना, हम कुत्तों ने पैसे दिए, नाच नाच गोलीगत। आरजे रवि। जब तक है जान जाने जहां मैं नाचूंगी। जय शिवराज, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असा ट्रेंडिंग स्टेटस तुम्हाला पण तुमच्या मोबाईलवरती क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता, कारण की जेव्हाच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे कळेल की स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे। आणि त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइंड मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथनं डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही व्हिडिओच्या खाली लगेच मी अपलोड करत असतो, आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच जॉईन व्हा। आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो। आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील एडिटिंगबद्दल तर तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करून सिम्पली लगेच विचारू शकता। तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 ही 3 नंबरची साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं, फिल स्क्रीनवरती ओके करायचं आणि याला ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं याच्यावरती जायचं, कशावरती, बॅकग्राऊंडवरती जायचं आणि ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे तुम्हाला 12 ते 12 सेकंदाच्या आसपास घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला याच्यावरती सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे। सॉन्ग ॲड करण्यासाठी आपल्याला करायचं काय, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये जे सॉन्ग असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर तुम्हाला जे सॉन्ग मी यूज करणार ते सगळं काही डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल यूज होऊन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घ्या, ठीक आहे। तर त्यानंतर करायचं काय, सॉन्ग तर ॲड झालेलं आहे, आता लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं एक आपल्याला PNG ॲड करायची याच्यामध्ये, ठीक आहे। PNGचं नाव आहे नाच गुलीगत, ठीक आहे। आणि कॅचीच्यासाठीचे ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं अशा प्रकारे, किंवा तुम्ही डायरेक्टली अजून झूम करायचं असेल तर असं पण झूम करू शकता, ठीक आहे। तुमच्या हिशोबाने अशा प्रकारे झूम करू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि याची जी लेंथ आहे इथलोर घ्यायची बॅकग्राऊंड इतकी, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, आपण थोडंसं ऐकून घेऊया, आता जिडून आपलं सॉन्ग चालू होतं आहे तिथलोर ऐकून घेऊया, ठीक आहे, परफेक्टपणे। थोडंसं याची जी लेंथ आहे पुढं घेऊया, ठीक आहे। आरजे रवि। आरजे रवि। परफेक्टपणे आपल्याला असं इथनं समोरील पार्ट कट करायचा आहे। कट केल्याच्या नंतर हे पण आपल्याला इथल्यावर घ्यायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, इथं यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ इथं ॲड करायचा। बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे, थोडंसं ऐकून घेऊया, बघू परफेक्टपणे ॲड झालेला आहे। बघू शकता, थोडंसं याला पुढे घेऊया, रवि। राईट। आपल्याला इथनं बॅकग्राऊंड कट करायचं आहे, ठीक आहे। खाली गुलीगत नाच हे पण आपल्याला इथनं कट करायचं आहे, बघू शकता आता आरजे रवि। अशा प्रकारे, ठीक आहे, परफेक्टपणे ॲड झालेलं आहे। आता करायचं काय, इथं आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन याच्यावरती ॲड करून घ्यायचं, बघू शकता, याच्यावरती क्लिक करायचं आणि 1 नंबरचं हे ॲड करून घ्यायचं। तर आपलं बॅकग्राऊंड थोडंसं कमी होईल, आपल्याला करायचं काय, परत इथं यायचं आहे आणि बॅकग्राऊंडला इथलोर घेऊन टाकायचं आहे, ठीक आहे। बघू शकता आता परफेक्टपणे आता कसा इफेक्ट दिसेल, आरजे रवि। बघू शकता एकदम परफेक्टपणे। आता करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं परत याच्यावरती यायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक गोळीची PNG मिळेल, तिच्यावरती क्लिक करायचं, तिला असं झूम करायचं, इथं खाली ॲड करायचं। बघू शकता अशा प्रकारे गोळीवरती क्लिक करायचे आणि हिला असं दिसणार नाही तिथपर्यंत हिला मध्ये लोटायचं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि डिलीटच्या वरती तुम्हाला चावीचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं। त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे, बॅक यायचं
आपल्याला याची जी लेंथ आहे इथलोर घ्यायची, ठीक आहे. जिथपर्यंत आपलं हे बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत याला घ्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, चावीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याला असं पुढं घ्यायचं आहे, ठीक आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, याला असं पुढं घ्यायचं आहे. बघू शकता. परत आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, पुढं घ्यायचं आहे. बघू शकता. परत क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे पुढं घ्यायचं आहे. परत क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि शेवटला पूर्णपणे असं करून टाकायचं, ठीक आहे. बघू शकता आता कसं दिसेल, ठीक आहे. थोडंसं बघू शकता एकदम परफेक्टपणे गोळी चालली आहे, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय आहे, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेज याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. बॉर्डर पेज ॲड झाली कैची सर्चमध्ये जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायची. हिची लेन्थ जी आहे पूर्णपणे आपल्याला पूर्ण व्हिडिओवरती लावायची, ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉटवर जायचं आणि याला फ्रंट करून घ्यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे आणि याला असं फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ याच्यामध्ये आता ॲड करायचा आहे. हा वाला व्हिडिओ आहे, सॉरी आपण तोच व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे, दुसरा आहे. परत मीडियावरती जाऊन तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा हा वाला. कैची सर्च ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे, ठीक आहे. आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो ॲड करायचा असेल तर सिम्पली करायचं काय, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा, ठीक आहे. तर सिम्पली मी इथनं माझा एक इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करून घेतो भावांनो, ठीक आहे. इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करायचा आणि त्याला इथं वरती ॲड करून घ्यायचं. तुमच्या हिशोबानं जिथे ॲड करायचं आहे तिथं ॲड करू शकता आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. त्यानंतर करायचं काय, आता याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे. बघू शकता पूर्ण समोरील बेकारचा पार्ट आहे तो कट करायचा, पूर्ण कट झालेला आहे अशा प्रकारे. बघू शकता आता पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला. साऊंड फुल करतो या. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। मत नाचना, हम कुत्तों ने पैसे दिए, नाच नाच गोलीगत। RJ Ravi. जब तक है जान मैं नाचूंगी। तर बघू शकता पूर्णपणे एकदम कडक व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथे शेअरचा आयकॉन जसं असेल याच्यावरती क्लिक करायचं आणि याला तुम्हाला जी साईजमध्ये सेव्ह करायचं असेल त्या साईजमध्ये सेव्ह करून घेऊ शकता, ठीक आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि सेव्ह करून घ्यायचे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या चॅनलवरती घेऊनच असतो, तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.